लहानपणी उपवास म्हटला की इतका सारा कंटाळा यायचा, पण आता ना नवनवीन इतके पदार्थ झालेले आहेत ना, की आता हे पदार्थ खाऊन कोणीसुद्धा उपवासाला कंटाळा करणार नाही. चला तर मग आता आषाढी एकादशीसाठी इन्स्टंट भजी करूया. त्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे, कच्चा बटाटा घेतला, त्याचे साल काढून त्याचे काप करून त्याला मिरची टाकून घेतली, चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्सरमधून त्याला बारीक बनवून घेतलेलं होतं. थोडं वरत पाणी टाकून घेतलं, थोडी कोथिंबीर, 2 चमचे दाण्याचं कूट, अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला. आणि हो, हे बॅटर अजिबात पातळसर बनवायचं नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला थोडंसं घट्टसरच राहू द्या, कारण बेसन पिठाची या पिठामध्ये खूप फरक असतो. नंतर तेल गरम करून घेतले. साबुदाण्याची भजी असल्यामुळे भजी टाकताना गॅस एकदम पण लो ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये ढवळत अजिबात नाही राहायचं, नंतर भजी फुटते आणि अंगावर येते. नंतर भजी मीडियम टू लो गॅसवरती छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची. गोळीच वेळ लागत नाही, इन्स्टंट होते. साबुदाणा कच्चाच घ्यायची, बरोबर सर्व करायची. असं झाला का नाही छान पदार्थ, करा मग तुम्ही पण उपवास आणि नक्कीच लाईक करून जा.